खरं तर सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरातील मतदार वर्ग हा बाहेर पडलेला आहे। आपल्या समवेत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणाताई शिलवंतधर आहेत। ताई, काय सांगाल, सकाळपासूनच मतदार वर्ग मतदानासाठी बाहेर पडले आहे, कसा उत्साह आहे एकंदरीत? खरं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे। आज सगळेजण उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत। ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे। या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध निष्ठा, भय भ्रष्टाचार विरुद्ध निष्ठा आणि लोकांना परिवर्तन हवं आहे, लोकांना काम करणारी माणसं हवी आहेत। त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे जनसमुदाय बाहेर पडतोय आणि मतदान करतोय। आता पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा सकाळी मतदान करणारा वर्ग जास्त प्रमाणात बाहेर पडला, कारण जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर कधी कोणी हातच घातला नव्हता आणि म्हणून जनतेला आत्ताच्या उमेदवारांकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि त्यांना एकंदरीत आशा या महाविकास आघाडीकडनं वाटत आहेत आणि म्हणून जनता उत्स्फूर्तपणे बाहेर पडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे। गेल्या 1-2 महिन्यांपासून आपण प्रचारादरम्यान बघतोय मतदारांचा, कार्यकर्त्यांचा भरघोस प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे। निकाल अगदी 1-2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। काय सांगाल, तेवढाच प्रतिसाद तुम्हाला मिळेल का? नक्कीच, कारण जनतेलाच बदल हवा आहे। त्यामुळे जनता मतदानाच्या आधी म्हणजे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्स्फूर्तपणे आमच्यासोबत प्रचारासाठी सुद्धा सक्रिय सहभागी होती। आमच्या रॅली चांगल्या निघाल्या, आमच्या पदयात्रा चांगल्या निघाल्या आणि लोकांनी प्रत्येकाने आपल्या मतदार हा शून्य आहे, त्यांना कळतं की कोण काम करणार आहे आणि कोण धनशक्तीचा वापर करून आपला फक्त मतदानापुरता वापर करणार आहे। त्यामुळे जनतेने यावेळेस ठरवलंय, काहीही प्रलोभनं देण्यात आली तरी सुद्धा मतदान मात्र काम करणाऱ्या व्यक्तीपुढे आणि सुखदुःखात सहभागी होणाऱ्यांपुढे आम्ही मतदान करणार आहोत। महाविकास आघाडीची एकंदरीतच महाराष्ट्रातली परिस्थिती बघता सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील आणि आदरणीय राहुलजी गांधी असतील यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा आहेत। कारण 2014 पासनं भाजप हे सत्तेत आल्यापासून जनतेचा अतिशय भ्रमनिरास केलाय। खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं देऊन फक्त मतांसाठी जनतेचा वापर करण्यासाठी करत आलेले आहेत आणि जनतेला आता यांचं खरं खोटं कळालेलं आहे। त्याच्यामुळे जनता यांना यांची जागा नक्कीच दाखवेल आणि घरची वाट भाजपला नक्कीच दाखवेल। काय वाटतं, विजयाचा विश्वास तुम्हाला प्रचारादरम्यान जो प्रतिसाद मिळतो आहे तेवढाच प्रतिसाद निकालाच्या दिवशीही मिळेल? परंतु आपण बघतो की जे मतदार आहेत, मागील काही वर्षांपासून जो मतदानाचा टक्का आहे तो घसरलेला बघायला मिळतो आहे। काय आव्हान कराल मतदारांना? मी मतदारांना एवढीच विनंती करेल की मतदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि मतदान अशा व्यक्तीला करा की जे तुमच्या कामासाठी येतील, जे तुमच्या सुखादुःखासाठी येतील, जे तुम्हाला मूलभूत सोयी सुविधा गरजा या पुरवल्या जातील, ना की फक्त मतदानाच्या दिवशी आपल्याला जे काही प्रलोभनं आहेत ते देऊन मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतील अशांच्या पाठीमागे न राहता जे काम करणारे आहेत, ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे आणि हा महाराष्ट्र संबंध पवार साहेबांनी आपल्या हाताने घडवलेला आहे आणि जनतेचा पवार साहेबांवर प्रचंड विश्वास आहे, उद्धव साहेबांवर विश्वास आहे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा आहे। त्यामुळे यावेळेस नक्कीच पिंपरी विधानसभेमध्ये मतदानाचा टक्का हा वाढलेला दिसेल। तर आपल्या समवेत होते सुलक्षणाताई शिलवंतधर। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्याला संविधानाने जो अधिकार दिला आहे, या सगळ्या विकासाच्या गोष्टी लक्षात घेऊनच मतदान करा, असं आव्हान त्यांनी जनतेला केलेलं आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळसह शैताली, आपला आवाज, पिंपरी।